आयोगाच्या या पत्रकार परिषदेवर आता राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलेला आहे। तळपायाची आग मस्तकात गेली असं राज ठाकरेंनी म्हटलंय। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुल आहे अशी टीकाच राज ठाकरेंनी केलेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केलेला आहे। राज ठाकरेंनी यावेळेस तळपायाची आग मस्तकात गेली अशा शब्दात निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुल असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे। ही ऍक्च्युअली तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो। आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो, एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो। त्याची शहानिशा कोण करतं? सर, शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी। दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो। झालं का? ज्या ठिकाणी जागाच नाहीये, फक्त रिकामी आहे, त्या ठिकाणी मतदार आहेत, मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना, काहीतरी जबाबदारी असेल साहेब। जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे। भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी ते भारत निवडणूक आयोगाचे। सुलभ शौचालय असेल किंवा तर आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरे नेमकं काय म्हणतायत पाहूयात। आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली, ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे, हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं भाऊल आहे असंही राज ठाकरे म्हणतायत। दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी जी आहे, जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।